प्रेक्षकांच्या वतीनं पुन्हा एकदा जिग्नेश म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी करतोय आणि असंच सदैव प्रेम असू द्या विजयदीप खोपरेपाडा या संघावरती. मॅच क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने साई श्रद्धा स्फूड ससून वगैरे संघ, दुसऱ्या बाजूनं ब्लेसिंग स्टार उंबरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाने. उंबरपाडा संघ म्हटलं तर मग राजावली परिसरातील हा संघ आहे. पहिला बॉल, ओहो, गोलंदाज आपण पाहिला तर मग लोकेश भोईर, एक वेगवान गोलंदाज म्हणून सातत्यानं ओळखलं जाते वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. यंदाच्या वर्षामध्ये एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती देखील पाहायला मिळाली आहे. साई श्रद्धा स्फूड ससूनगर या संघाच्या नावावरती राहिली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग लोकेश भोईरचा हा डॉट आलाय. दोन फलंदाज दया कुरडा आणि रोहन दुमाडा ही सलामीची जोडी आपण पाहतोय. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला आहे, परंतु चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलाय. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर धाव फलकावरती जोडली जाईल. चला, या स्पर्धेच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील पूर्ण करायचे. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साई श्रद्धा स्फूड ससूनगर आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या दोन संघांमध्ये. कॉन्सेप्ट आपण पाहिला तर मग खूप चांगला या ठिकाणी बनवला गेलाय विजयदीप खोपरेपाडा या संघानं. एवढंच आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पोचलं जाईल 3 या अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती अगदी योग्य तो खेळ मात्र करावा लागतो, संघर्ष करावे लागतात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दया कुरडा अँड रोहन धुमाडा ही सलामीची जोडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पारपळचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्सनं चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता आलाय हा आई महामाई चषकातील शानदार चौकार 4. परीक्षा झाली आता लग्न हो आली. परीक्षा झाली आता लग्न. चौकार आलाय. चौकारने धावसंख्येचा देखील बदलला आहे. 11 धावसंख्या पोचली गेली 7 या अंकांवरती. लोकेश भोईरचा पुढील बॉल, हो, वेगवान बॉल पाहायला मिळाला. वेगामध्ये पूर्णपणे बीट केलं गेलं. क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कमबॅक करताना या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळाला मिस्टर लोकेश. दिशेने मात्र चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता चौकार 4. लग्नात जाऊन जाई एकतरी पुरी पटल. आपू लग्नात जाऊन जाई एकतरी पुरी पटल. धन्यवाद तुझं, थँक्यू सो मच. चला, घाई करायची कारण आपण भरपूर उशिरा चाललोय. सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच थोडासा मॅच मात्र लेट चालू झाल्या कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटलं तर मग उद्घाटन सोहळा देखील पार पाडावा लागतो आणि त्याच्यामध्ये थोडासा वेळ आपला जास्त खर्च झाला. त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या कारण एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो परंतु वेळ आपण विकत घेऊ शकत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 3 बाद 11 सुरुवात अगदी आपण पाहिली तर मग चांगली झाली कारण कुठल्याही प्रकारचा फलंदाज मात्र बाद झालेला नाही. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे 2 फलंदाजांनी, दया कुरडा आणि रोहन दुमाडा हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मनसेस रावते. हो, सुंदर चेंडूच्या हाताळणी परंतु सुंदर स्ट्रोक देखील पाहायला मिळाला आहे लॉंग ऑन च्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र हलकासा या ठिकाणी केला होता परंतु थांबवलं गेलं. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय 12 या अंकांवरती. इथून अजून चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत 2 फलंदाजांना.
अखू टप्प्याची लेन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टाईम स्टोक पाहायला मिळाला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रमध्ये या ठिकाणी मनसेस रावते पुढे आलेत आणि हा झेल मात्र योग्यरित्या पकडला गेलाय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर मग रोहन दुमाडा याला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. मित्राचे लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग हातात रुमालतीचे केसान गजरा साडीवर किती दिसते छान धन्यवाद. थँक्यू सो मच. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आमचे पाहुणे या स्पर्धेतून मात्र रजा घेताना पाहायला मिळत आहेत. वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व चे युवा सेना प्रमुख आदरणीय सन्मान्य जिग्नेशदादा म्हात्रे यांनी मात्र या स्पर्धेतून रजा घेतली आहे. परंतु वेलात वेल काढून या स्पर्धेकरता एक लाख मोलाची भेट त्यांनी देखील दिली आहे आणि खऱ्या अर्थानं भेट नाही तर मग या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य देखील लाभले गेले त्यांच्या माध्यमातून. प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज आहे, नंबर 2चं कॅश प्राईज, नंबर 3चं कॅश प्राईज जे आहे ना ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र स्पॉन्सर केले गेले. त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंत्यकरणापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पुढील बॉल ऑन साईड अगदी खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे परंतु वन बाउन्सनं चेंडू अगदी निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो हा शानदार वजनदार चौकार 4. थँक्यू सो मच. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले 18 अंकांवरती. 16 धावा. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती मनसेस रावते या गोलंदाजानं, परंतु सुंदर फिल्डिंग. चला नागले संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत या स्पर्धेच्या ते देखील पूर्ण करायचे. मनसेस रावतेचा हा पुढील बॉल. हो वेगवान बॉल होता. पंच आमच्याकडे बोलतायत. वाईट बॉल अवांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोचले गेले 18 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मनसेस रावतेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू वाईट. वारंवार 2 चेंडू हे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती ऍड केल्या गेलेत. 19 धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त या स्पर्धेचं हे आयोजन. अगदी जणू काही भगवं वातावरण पाहायला मिळते या ठिकाणी. अजून एक वाईटची हॅट्रिक पूर्ण केली आहे मनसेस रावतेनं. धावफलक पोचले गेलंय 20 अंकांवरती. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 4. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर मग अजून दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग रोहन पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू वाईट. बॅक टू बॅक वाईट चेंडू मात्र फेकले जात आहेत. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. इष्टाच्या स्वरूपामध्ये धावा आपण पाहिल्या तर मग भरपूर येताना पाहायला मिळाल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. चांगला योग्य तो टप्पा मात्र पकडावा लागणार आहे गोलंदाजाला. बॅटला चेंडू स्पर्श करून गेलाय म्हणजेच डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पोचले गेले 23च्या घरामध्ये. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही एक चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथून मात्र पूर्ण केलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत आणि वाईट आहे म्हणजेच
22 वर्सेस व्हाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी 3 धाव फलकावरती 3 धावा मात्र इथूनच जोडल्या जातील. धाव फलक पोहोचले गेले 26 या अंकांवरती. यावेळेस ऑन साईडला खेळले गेले. रोहन चांगला स्टूक आहे मिडविकेटच्या दिशेनं. जशी क्रमांक 7 रोशन पुढे आलेत. चेंडूला उचलताय, चेंडूची फेकी करेपर्यंत इथून मात्र 2 धावा ह्या पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 28 या आकड्यांवरती. 14च्या सरासरीनं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विजयदीप खोपरेपाडा आयोजित आई महामाई चषक 2026 करता ट्रॉफीज आपण पाहतोय. कैलासवासी मोरेश्वर काशीनाथ पडवले व कैलासवासी राजेश पांडुरंगजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री भूषण मोरेश्वर पडवले आणि विजय काकडे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, ट्रॉफीज आहेत त्या मात्र स्पॉन्सर केल्या गेलेत. पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करीन श्री भूषण पडवले, त्याच्यानंतर विजयजी काकडे त्यांचं आभार व्यक्त करतोय. ज्यांनी आई महामाई चषकाकरता या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केलेत. नंबर 3चं षटक टाकण्याकरता अमोल शेळके नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द मॅच करता ज्या ट्रॉफीज आहेत त्या श्री अजितदादा गोवारी माजी सरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा तसेच वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान प्रमुख सल्लागार अजितदादा गोवारी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि आभार देखील व्यक्त करतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. पुन्हा एकदा रोशन आहे, चांगले फिल्डिंग. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धाव फलक पोहोचलं गेलंय 31 अंकांवरती. डेंजर झोन मध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर मग हे धाव फलक आपल्याला पाहायला मिळते. इथून कमबॅक दर्शवला जाईल का? अमोल शेळके गोलंदाजी क्रमवरती पाहायला मिळत आहेत. ओ ऑन साइडला सुंदर फटका आहे आणि धावा देखील मिळतील 4 या फटक्यावरती. चेंडू निघून गेलाय. डीप स्क्वेअर एक मॉडल लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या पोहोचली गेली आहे 35 अंकांवरती. हो आणखी एक जबरदस्त स्ट्रोक आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा रोशन आहे फ्रेम मध्ये. एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली आहे रोहननं आणि धाव फलक पोहोचले गेले 36 आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग इथे एक धाव मात्र येताना पाहायला मिळाली. एका धावेने धाव फलक पोहोचले गेले 36 आकड्यांवरती. चेंडू फेकून झालेत 4. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल येतोय. 2 षटक समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावरती आपण पाहिल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करणारं हे षटक पाहायला मिळाले अमोल शेळकेचं. यंगस्टार गोलंदाज आहे. हो यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडूच्या हाताळणी हवेमध्ये खेळले गेलेत आणि सुंदर झेल मात्र
जतीनच्या माध्यमातून पकडला गेलाय. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये परतावा लागेल विशाल मालकरी या खेळाडूला. लाखात एक तू हो दिसस बेस तुला नांगताच पसंत केलाय. लाखात एक तू हो दिसस बेस तुला नांगताच पसंत केलाय. लगीन तू माझ्याशी करशील काय पुरी लगीन तू माझ्याशी करशील काय. लगीन तू माझ्याशी करशील काय पुरी धन्यवाद लगीन तू मित्र. दुसरा फलंदाज जो आहे तो बाद झालाय. पहिला फलंदाज आपण पाहिला तर मग दया हा लवकर बाद झाला. त्याच्यानंतर चांगला साथ दिला विकासने. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग तो देखील बाद झाला. आता मात्र विशाल आले. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती 12च्या सरासरीनं हा 36 धावा आपण पाहतोय. इथून अजून एक शेवटचं षटक बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार किंग विशाल मालकरीला देखील आपण पाहतोय. कारण त्याच्या नावावरती आपण पाहिलं तर मग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा इतिहास आहे ना तो वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. मैदान होतं ते ससूनगर गावाचं. स्पर्धा होती हिराई स्फूट ससुपाडा संघाची आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग तो कारनामा विशालने त्या मैदानावरती केला होता. बॅटला चेंडू स्पर्श झाला म्हणजेच ह्या 2 धावा धाव फलकावरती अधोरेखित केल्या जातील. तुमचं आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. नॉन स्ट्राईकचा जो खेळाडू आहे तो थोडासा लवकर पुढे जातोय. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील येतो डॉट. षटकार किंग आहे विशाल परंतु त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलं गेलं. मागच्या स्पर्धेमध्ये देखील ह्याच मैदानावरती जबरदस्त कारनामा त्याने देखील केला होता. एक विस्फोटक त्याने केली होती. आई गावदेवी चषक युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा संघाचं ते आयोजन यावेळेस सॉफ्ट हँडने केले गेले तर पॉइंटला मात्र चेंडूला ढकललाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि अखेरीस आपण पाहिलं तर मग कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली नाहीये कारण स्ट्राईक वरती ठेवलं गेलंय विशाल मालकरी या खेळाडूला. परंतु मोठ्या फटक्यांकरता जाणला जातो. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम त्याच्या नावावरती आपण पाहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. इथून मात्र चेंडू शिल्लक असणार आहे 3. धाव फलक पाहिलं तर मग 39 हो 39 आकड्यांवरती पाहायला मिळालाय. मिस्टाईम स्टोका विशालच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या आहेत. 2 धावेने धावफलक पोचला गेलाय 41 अंकांवरती. 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. दोन्ही चेंडू मध्ये किती धावा अजून सुद्धा धावफलकावरती जोडल्या जातील. गोलंदाज हिमेशचा पुढील बॉल. सुंदर चेंडूच्या हातांनी गेली आहे. अजून एक चेंडू हा डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. कमबॅक करणारं हे षटक आपण पाहिलंय हिमेश किरकिरा या गोलंदाजाचं. युवा टॅलेंट आणि सध्या तरी युवा टॅलेंटने खूप चांगला खेळ दर्शवला या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. कारण भरपूर संघामध्ये आपण पाहिलं तर मग युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत. इथून मात्र 2 धावा अधोरेखित केल्या गेल्यात. या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 43. पुन्हा एकदा 43 चा आकडा या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगोदरच्या मॅच मध्ये देखील 43 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या परंतु त्या चेस देखील केल्या गेल्या. परंतु ह्या मॅच मध्ये कशा प्रकारे चेस केल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. सध्या तरी आपण आहोत आई महामाई देवी चषक 2026 मध्ये जय बजरंग स्फूट पालनापाड्याच्या या मैदानावरती सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. ते म्हणजेच विजयदीप खोपरेपाडा या संघाचं. काय जबरदस्त हे दमदार आयोजन पाहायला मिळालंय. जणू काही भगवं वातावरण आणि भगवं वादळ या ठिकाणी हे पाहायला मिळालंय. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर ट्रॉफीज आहेत.
कैलासवासी आत्माराम बारक्या पडवळे यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री प्रमोद आत्मारामजी पडवळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले हे ट्रॉफीज आपण पाहतोय. बेस्ट बॉलर, बेस्ट गोलंदाज, त्याच्यानंतर मालिकावीर, जबरदस्त ट्रॉफीज आहेत. आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रमोदजी पडवळे यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करू. तरी निश्चितच आई महामाई चषका करता या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केल्या गेल्यात. असंच सदैव प्रेम असू द्या विजय टिपू खोपरेपाडाच्या संघावरती. चला, चालू असलेल्या मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. लक्ष आहे 44 धावांचं. 11च्या सरासरीने ह्या धावा मात्र इथे पूर्ण करायचे आणि या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं वर्णन करण्याकरता मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर व्हॉइस ऑफ कॉमन अमितजी शर्मा. थँक्यू सो मच. धन्यवाद विजयजी भोये. अतिशय चांगला आवाज सकाळच्या सत्रापासून नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पायगाव येथून बिलॉंग करत असतात. नक्कीच चांगले समालोचक त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026 हे शानदार आयोजन. नक्कीच भगवमय वादळ निर्माण केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 44 धावांचं लक्ष्य असेल. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला आणि त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. ससूनगर संघाच्या माध्यमातून एका बाजूला आहे लोकेश भोईर, तर त्याच्या सोबतीनं सूरज पारधी याला आपण पाहणार आहोत. तसेच त्याच्या विपक्षामध्ये बॉलर असेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाच्या माध्यमातून नीरज कोरडा याला आपण पाहणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नीरज असेल बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला सूरज याला आपण पाहणार आहोत. षटकातील पहिला बॉल. हो, वाटत सुरुवात, परंतु विकेट किपर चुकी करतोय आणि या 2 धावा मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून गेला होता डी झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर सूरज पारधी. नक्कीच या संघाच्या माध्यमातून अमृत दिसत नाहीये. आपण जर पाहिलं तर नक्कीच साई समर्थ सेवक मंडळ ससूनगर या संस्थेची पालखी मात्र निघाली गेलेली आहे. पालखीची वारी साई बाबांच्या चरणी. नक्कीच त्या आयोजनामध्ये त्याचा सहभाग असेल. आता मात्र वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1 धाव अवंतरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील. बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चेंडू पाहावं लागेल विकेटच्या बाहेर. चेंडू पिच नो बॉल असेल. तिसरा पंचांचा इशारा नो बॉलचा आलेला आहे. खराब सुरुवात नीरजच्या माध्यमातून होताना दिसतोय. फ्री हिट बॉल असेल. आता मात्र सुरेख चेंडू चालणी. हाफ ट्रॅकर बॉल
पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल आता मात्र डॉट. चांगला कमबॅक करतोय बॉलर नीरज कोरडा. सेन्सिबल बॉलर आहे, भरपूर वेग त्याच्याकडे आहे. वेगावरती स्वार होऊन या चेंडूची हाताळणी केली होती बॉलर नीरज याने. सुरेख सुरुवात, चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये आपण पाहतोय नीरज कोरडा याच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा षटक आहे, नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय क्रिकेटमध्ये, आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच कॅच आता मात्र ड्रॉप झालेला आहे. बॅटर सूरज याचा, नक्कीच पाहावं लागेल या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल सूरज याच्या माध्यमातून. आता आपण पाहणार आहोत येणाऱ्या ओव्हरमध्ये नीरज कोरडा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा. आता मात्र चांगला फटका, चेंडूला फेक केलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव मात्र मिळाली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 ने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 5 या आकड्यावरती. फटका मात्र सुंदर होता, मनकटाच्या साहाय्याने चेंडूला फ्लिक केलं होतं, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. संघाची धावसंख्या 5. नीरज तयार. आता मात्र सुंदर चेंडूची हाताळणी, अपील केलेली आहे लाऊड, परंतु पंचांवरती जर पाहिलं तर या अपीलचं काहीच परिणाम होत नाहीये. चेंडू जाईल टॉट. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. चांगली कामगिरी, चांगला कमबॅक, चांगलं नियंत्रण बॉलिंग मध्ये ठेवतोय बॉलर नीरज कोरडा. सेन्सिबल बॉलर आहे या उंबरपाडा संघाचा, आणि चांगली कामगिरी करताना दिसतोय आपल्या संघाकरता. नीरज तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वनचा मारा, चेंडूला पाठवलेला आहे, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साइडच्या दिशेने. फक्त 1 सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात, चांगला पाया रचलेला आहे, चांगली उभारणी केलेली आहे नीरज या बॉलरने. खूपच कमी धावा या बॉलरने खर्च केलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं बंधन होतं आणि त्या बंधनामध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. आता आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील ते म्हणजे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचे बॉलर. आता आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल दया कोरडा, याला आपण पाहणार आहोत. दया हा देखील एक चांगला बॉलर आहे, एक यंग टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर आहे या संघाचा. पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण 44 धावा या डिफेंड करायच्या असतील. नक्कीच चांगल्या लाईन टू लाईन, विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. दया कोरडा तयार. षटकातील पहिला बॉल असेल. ओहो, सुंदर चेंडूची हाताळणी, सुपर बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय दया कोरडा. सुरेख सुरुवात या पहिल्याच बॉलवरती करतोय. सुपर कामगिरी, चांगला यंगस्टर आहे या संघाचा, चांगली कामगिरी करतोय. ज्या प्रकारची सुरुवात केली होती नीरज याने त्या प्रकारची सुरुवात करतोय दया हा बॉलर. आता मात्र सुंदर फटका, चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. डोले काढून तू पुरा असा माझ्याकडे नांदस काय.
माझ्या असं डोलत तू उडवस काय. धन्यवाद डीजे. प्रेशर रिलीज करणारा षटकार आपण पाहिला आलेला आहे सूरजच्या बॅटमधनं. सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. ओव्हरपिच चेंडूच्या हाताळणी केली होती बॉलर दया याने. त्या बॉलला नक्कीच चांगलं पिक केलं आणि चेंडूला पाठवून दिलं आहे 6 धावांसाठी. आता मात्र आफ्टर बॉल झेलची संधी, परंतु चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. थँक्यू सो व्हेरी मच. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर आता मात्र या 2 बॉलमध्ये एकंदरीत 10 धावा खर्च करतोय बॉलर दया कोरडा. आता मात्र जर पाहिलं तर भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत एकंदरीत या 3 बॉलमध्ये. उर्वरित 3 बॉलमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून चांगलं कमबॅक करावे लागेल. कारण 44 धावा या डिफेंड करायची आहेत त्याच्या संघाला. प्रेक्षकांना विनंती असेल आपण बाहेरून जायचं आहे. व्हॉलंटियर्स असतील तर नक्कीच त्यांना देखील विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दया तयार. आता मात्र बॅटची एज. चेंडू जाईल टॉट. सुरेख चेंडूची हाताळणी केली होती या बॉलरने. या प्रकारची बॉलिंग निश्चित केली तर नक्कीच या धाबा डिफेंड होऊ शकतात, परंतु चांगलं एफर्ट लावावे लागतील बॉलिंगमध्ये तसेच फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाला. दया तयार. षटकातील 5वा बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका चेंडू जाईल डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख फेकी, चांगला बॅकअप. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने संघाची धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. दया तयार. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. अतिशय सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे लोकेश. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. थँक्यू सो व्हेरी मच. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ही स्पर्धा विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महाबाई देवी चषक 2026 हे आपण स्पर्धा पाहतोय. तिसरा षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिलाच बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी केलेली आहे बॉलरने. अवंतरच्या रूपाने 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 18 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल बॅक टू द बॉलर.
एक धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. चांगली सुरुवात करावी लागेल या बॉलरला. सूरज आहे बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र या बॉलवरती त्याने एक धाव खर्च केलेले आहे. एकंदरीत 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत एका बॉलमध्ये. चांगला कमबॅक करावे लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल, कारण त्याच्या विपक्षामध्ये चांगला संघ आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससून अवघर. त्याच्यामध्ये देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. यावेळेस सुंदर फटका चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण, हलकासा फ्लम्बिंग झालेला आहे तिकडचा क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या 2 धावाने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना समान संधी असेल सामना जिंकण्याकरता. पाहावं लागेल कोणता संघ हा सामना जिंकून जाईल, कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये अडकला जाईल. येणाऱ्या दहा बॉलमध्ये आपण पाहणार आहोत. या वेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडूच्या ताणली. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. हितेश गणेशकर आहेत मेन पंचच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच जयेंद्र वाघे याला आपण पाहतोय. नक्कीच सकाळच्या सत्रापासून चांगली पंचगिरी, चांगले डिसिजन, चांगल्या नियमांची अंमलबजावणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आता मात्र बॅटचे चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 20 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता साई श्रद्धा स्पोर्ट्स ससून अवघर या संघाला. सूरज हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल मिडऑनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फटका मात्र मोठा खेचण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू प्रॉपर बॅटवरती कनेक्ट होत नाहीये. फुटवर्कचा वापर होताना दिसत नाहीये. बॅटर बॅटरच्या माध्यमातून यावेळेस सूरजसाठी हा फटका. सुंदर कनेक्शन. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे सूरज. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर कमबॅक केलेला आहे बॉलर सूरज याने. चांगला झेल ऑन साइडला लॉंगॉनला पकडलेला आहे आणि नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. न्यू बॅटर एंटर झालेला आहे मनसेस रावते. स्ट्रायकिंग एंडला असेल त्याच्याकरता ऑन साइडच्या दिशेने डीप बॅकवर्डचा स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ आहे. शॉर्ट पॉइंट. डीप बॅकवर्ड द पॉइंट. आता मात्र सुंदर फटका चेंडूला पुल केलाय. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. गोल. सरळ 6 धावांसाठी षटकार. छत्रपती शिवाजी महाराज की नतमोक्याची नाकामध्ये गे अंबा. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये.
डीजे वाचा. विनंती असेल दोन्ही संघाला आपण वेळेबद्दल सहकार्य करा. थोडी घाई करायची आहे कारण उशिराने या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवगर या संघाला. 6 बॉलचा खेळ बाकी. बॉलर रोहन दुमाडा याला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल झालेला ड्रॉप. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. टू प्लस 1 एकंदरीत 3 धावा प्राप्त होतील या फटक्यावरती आणि फ्री हिट बॉल असेल. बॅटर राकेश याला मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. पाहावं लागेल या फटक्यावरती किती धावा जमवेल राकेश तुंबडा हा बॅटर. आता मात्र हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर राकेश याने. हाफ ट्रॅकर बॉलची हाताळणी केली होती. रोहन यांनी त्या बॉलला बॅकफुटवर येऊन शॉटॉन पूल केलेला आहे. चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता या चौकाराने संघाची धावसंख्या 38 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये कारण सामना जिंकायचं असेल उंबरपडा या संघाला चांगली बॉलिंग करावी लागेल परंतु या ओव्हरमध्ये खराब कामगिरी करतोय बॉलर रोहन दुमाडा. आता मात्र डॉट चेंडूची हाताळणी केलेली आहे या बॉलरने. पाच धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता ससूनगर या संघाला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली बॉलर सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे राकेश. बॅक टू द पवेलियन गॉन. बाबा औंधा तरी लगीन करस का नाही. बाबा औंधा माझे लग्नाचा वाजवणी दे. पुरापुरी नाचविल्या मानवन माझे. बाबा औंधा माझे लग्नाचा वाजवणी दे. पुरापुरी नाचविल्या मानवन माझे. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. अजून सुद्धा मोमेंटम जर पाहिलं तर नक्कीच कोणाच्या संघाच्या बाजूने झुकलेला आहे तर नक्कीच ससूनगर संघाच्या बाजूने आहे. न्यू बॅटर एंटर होईल जितेन बरफ याला आपण पाहणार आहोत. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी होईल त्याच्या माध्यमातून. जितेन बरफ असेल स्ट्रायकिंग एंडला तर बॉलर रोहन दुमाडा सज्ज होईल. षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला फोर्स केला. चेंडू साईल लॉंग ऑनच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय उंबरपाडा संघाच्या माध्यमातून. स्वतःवरती कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू सरळ निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आणि 1 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. यावेळी सुंदर फटका हवेमध्ये चेंडू. सुरेख झेल. फलंदाज होईल फेल तो म्हणजे जितेन. बॅक टू द पवेलियन गॉन. माझी हौस झाली.
म्हणजे आपण जर पाहिलं तर नक्कीच नाट्यमय स्वरूपामध्ये मॅच आता मात्र येऊन फसलेली आहे. एक बॉलचा खेळ बाकी आणि 1 धावांची गरज असेल. एकामध्ये 6 धावा होताना पाहिलेले आहेत, एकामध्ये 4 धावा बनताना पाहिलेले आहेत, परंतु थोडंसं कठीण जातं 1 धाव कंप्लीट करण्यासाठी. आणि आता आपण जर पाहिलं तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेले आहे. चांगला कमबॅक करतोय बॉलर रोहन दुमाडा या बॉलवरती. टॉस आहे तो संपन्न करूया. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. चला रोहन दुमाडा आपण देखील याचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. सुरुवातीला आपण टॉस आहे तो संपन्न करतोय. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान प्रमुख सल्लागार अजितदादा गोवार यांच्या शुभ हस्ते. माझी सरपंच देखील आहे चंद्रपाडा. छापाचा कॉल षष्टीकर टीम कडनं, परंतु येथे काटा. टॉस जिंकलाय बेसिंग स्टार उंबरपाडा या संघाच्या संघ नायकाने. फक्त डिसिजन कळवायचा आहे. बॅटिंग बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आहे तुम्हाला देखील दुसरी शुभेच्छा. चला रोहन दुमाड आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. एक जबरदस्त कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विजयदीप खोपरेपाडा या संघाचं. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही एक मोठी स्पर्धा, मानाची सन्मानाची आणि परंपरेची ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आई महामाई चषक 2026. आज या स्पर्धेचा आपण पाहिलं तर पहिला दिवस. चला रोहन थोडी घाई करा.